नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत। आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात राहुरी तहसील कार्यालय व राहुरी पोलीस स्टेशन येथे सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले आहे। हे निवेदन लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका येथील मातंग समाजातील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का किरण पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणासंदर्भात देण्यात आले आहे। अनुष्का किरण पाटोळे ही जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे शिक्षण घेत होती। दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी अनुष्का ही विद्यार्थिनी विद्यालयाच्या आवारात मृत अवस्थेत आढळून आली। या घटनेनंतर जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रशासनाकडून अनुष्काने टावेल गळ्याला गुंडाळून फाशी घेऊन आत्महत्या केली असा दावा करण्यात आला। मात्र सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेने हा दावा पूर्णतः फेटाळून लावत हा आत्महत्येचा बनाव असून अनुष्कासोबत घातपात झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे। संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की अनुष्काचे वय अत्यंत कमी असून तिच्यावर कोणताही मानसिक ताण, जबाबदारी किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणारे कारण दिसून येत नाही। त्याचप्रमाणे रविवारच्या रात्री विद्यालयातील पर्यवेक्षिकेने अनुष्काला मारहाण केली होती अशी माहिती समोर आली आहे। या मारहाणीच्या खुणा अनुष्काच्या शरीरावर आढळून आल्याची माहिती स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर माननीय अमल तांबे यांनी दिली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या सर्व बाबींवरून संघटनेने असा संशय व्यक्त केला आहे की मारहाणीतूनच अनुष्काचा मृत्यू झाला असावा आणि हा खून दडपण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचण्यात आला असावा। असे असतानाही आजपर्यंत जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथील कोणत्याही संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। याबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आज राहुरी येथे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांनी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे तात्काळ आदेश द्यावेत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन देताना सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगदने, राज्य महासचिव सतीश बाबासाहेब बुर्डे, संघटनेचे मार्गदर्शक निलेश बाळासाहेब जगदने, स्वराज शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष प्रतिभा जाधव, तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब साठे, सूर्यकांत भाऊ वाकचौरे, शरद पाटोळे, संतोष भाऊ जगदने, संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दुधाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रकरणामुळे मातंग समाजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि अनुष्काला न्याय मिळतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। राहुरीहून प्रतिनिधी दत्ता जोगदंड, राजर्षी न्यूज।